कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दो मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विष्णुमौलींच्या भावार्थ दीपिकेचे चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत। 17व्या अध्यायाचा चिंतनाला आरंभ झालेला आहे। पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचा विचार आपण करून आलेलो आहोत। भगवान जे उत्तर देण्याकरता प्रवृत्त होत आहेत ते उत्तर आपण पाहत आहोत। श्री भगवान उवाच
त्रिविधा भवते श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. म्हणजे भगवान म्हणतात की देह धारण करणाऱ्या मनुष्यांच्या पूर्वजन्मात केलेल्या शुभाशुभ कर्मांचे जे संस्कार आहेत तेच वर्तमान जन्मकर्माला आरंभक असतात आणि त्या संस्कारांनाच स्वभाव असं म्हणतात. मग अशा त्या देह धारण करणाऱ्या त्या मनुष्यांच्या त्या स्वभावापासून निर्माण होणारी जी श्रद्धा आहे ती श्रद्धा 3 प्रकारची असते. एक सात्विकी श्रद्धा, दुसरी राजसी श्रद्धा आणि तिसरी तामसी श्रद्धा. तर त्या त्रिविध श्रद्धेविषयी तू ऐक. म्हणे पार्था जाणू तुझी तळमळ शास्त्राभ्यासी बळ नाही जया नाही तया नाही काय श्रद्धेनेच मुक्ती कागा आडकाठी शास्त्रांचीही. म्हणजे अर्जुना तुझ्या बोलण्याचा मुख्य भर कशावर आहे हे आम्हाला लक्षात येते. तू कर्म करण्याकरता शास्त्र अभ्यासाची अडचण मानतोस, परंतु शास्त्र निरपेक्ष आणि सत्वगुणशून्य अशा नुसत्या श्रद्धेने श्रेष्ठ अशा मोक्षपदापर्यंत झेप घेऊ पाहतोस. परंतु हे शहाण्या अर्जुना, तू समजतोस तसं तितकं हे सोपं नाही आहे. मग अर्जुना, श्रद्धा म्हटल्याबरोबर ती श्रद्धा कशी असते, काय असते या संबंधी परीक्षा न करता केवळ त्या श्रद्धेवर विश्वास ठेवू नये. कारण की श्रद्धा ही रजतमांच्या संबंधाने वाईट देखील असते. कारण ब्राह्मण जरी असला तरी सुद्धा तो अंत्यजाच्या बुद्धिपूर्वक व सतत केलेल्या स्पर्शाने कालांतराने अंत्यजच होत नाही काय. हे भगवान बोलतात ते बरं, मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. जैसे अंत्यजाच्या संगती राहून येई भ्रष्टपण द्विजासीही. काय श्रद्धा म्हणजे नेमकं काय आहे हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. सतधा असा मुळामध्ये असलेला शब्द आहे. म्हणजे सत्य स्वरूप असलेल्या त्या परमात्म्याला धारण करणारी जी आहे ती श्रद्धा आहे. म्हणून वेदामध्ये असंही चिंतन आलेलं आहे, व्रतेन दीक्षा मापनोती दीक्षयापनोती दक्षिणाम दक्षिणा श्रद्धा मापनोती श्रद्धया सत्यमाप्यते. ज्यावेळेला मनुष्य व्रताधिक करतो त्यावेळेला व्रताने त्याला दीक्षा प्राप्त होते. दीक्षा म्हणजे काय आहे? दीयते ज्ञान सद्भावः क्षीयन्ते पापराशयः. ज्याने ज्ञान सद्भाव दिला जातो आणि पापराशी क्षीण केली जाते तिला दीक्षा असं म्हटलेलं आहे. तर व्रताने दीक्षा प्राप्त होते, दीक्षेने दाक्षिण्य प्राप्त होतं, दक्षिणा प्राप्त होते. दक्षिणा या शब्दाचा अर्थ पैसे मिळणं त्याला दक्षिणा म्हणत नाहीत, तर कर्मातील कुशलता प्राप्त होते आणि या दक्षिणेने श्रद्धा प्राप्त होते आणि श्रद्धेने सत्य प्राप्त होतं असं वेदाने स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. मग आता सांगतात की अशी जी श्रद्धा आहे ना ती श्रद्धा कशी आहे? सतधा, सत्या स्वरूप परमात्म्याला धारण करणारी आहे. पण ती देखील जी आहे ती सात्विक असली पाहिजे. कारण की ती श्रद्धा रज आणि तमाच्या संबंधाने वाईट पण असते. आता पुढे सांगतात, याला उदाहरण सांगतात की गंगेचं पाणी मुळामध्ये पवित्र का अपवित्र हो? तर पवित्र. परंतु दारूच्या भांड्यामध्ये ठेवण्यात आलं तर ते काही केलं तरी देव किंवा पितृकार्याला किंवा स्वतःला पिण्याकरता घेता येईल काय? जसं घेता येत नाही. त्याप्रमाणे म्हणून श्रद्धा तशी सात्विक असेल तरच ती उपयोगाला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. किंवा दुसरं उदाहरण, चंदन शीतल आहे हे खरं, पण तो अग्नीशी संबद्ध होतो त्यावेळी हातात धरला तर जाळू शकत नाही का? जाळतोच. किंवा अर्जुना, तांब, पितळ इत्यादी हीन धातू आटवण्याच्या मुशीत 16 रुपये दराचे 100 नंबरी सोने पडलं तर ते हिनकस होतं, पण ते शुद्ध सोनं आहे अशा विश्वासाने 16 रुपयांच्या भावात विकत घेतलं तर फसवणूक होत नाही काय? म्हणजे हिनकस सोनं जर नाही हे देखील 24 कॅरेटचंच आहे असं म्हणून जर आपण विकत घेतलं तर त्याच्यामध्ये आपली फसवणूक नाही काय? शुद्ध सोने याचा हिनाशी संयोग तरी होय तरी भंग शुचित्वाचा. शुद्धते म्हणून मग जरी घ्यावे तरी ते स्वभावे नागविल.
हे असं जसं आहे त्याप्रमाणे श्रद्धेचं स्वरूप जे आहे हे स्वभावतः खरोखर शुद्ध असतं, परंतु प्राण्यांच्या भेदात जेव्हा ते श्रद्धेचं स्वरूप पडतं त्यावेळेला त्या श्रद्धेमध्ये देखील अशुद्ध श्रद्धा व आणि शुद्ध श्रद्धा असा भेद निर्माण होतो. आणि याचं कारण काय आहे तर सर्व प्राणी जे आहेत हे वर्तमान जन्मकर्माला आरंभक असे असलेल्या पूर्वजन्मातील शुभ अशुभ कर्मांच्या संस्कारात्मक स्वभावाने आणि अनादि मायेच्या सामर्थ्याने आणि सत्व रज आणि तम या त्रिगुण रूपी तीन पदरी दोराने वळलेले किंवा बनलेले आहेत. म्हणजे मनुष्य कशा कशाने बनलेला आहे तर पहिली गोष्ट सांगितलेली आहे पूर्वजन्मातील शुभाशुभ कर्माचे संस्कार आणि ते संस्कार म्हणजेच तो त्याचा असलेला स्वभाव एक. त्यानंतर अनादि मायेचं सामर्थ्य दोन आणि सत्व रज आणि तम हे त्रिगुण रूपी गुण या तीन पदरी दोराने ते वळलेले म्हणजे बनलेले आहेत. मग त्या तीन गुणांपैकी कोणतेही दोन गुण क्षीण होतात म्हणजे सत्व रज तम या तीन गुणांपैकी कोणते दोन गुण क्षीण होतात तेव्हा मग एक गुण उत्कर्षाला प्राप्त होतो आणि मग त्या गुणानुसारच त्या त्या जीवांचे स्वभाव हे निर्माण होत असतात. मग नंतर ते जीव स्वभावाप्रमाणे व इच्छेप्रमाणे मनाला धारण करतात आणि मनाप्रमाणे शुभाशुभ क्रिया करतात आणि मग क्रियेप्रमाणे देहाने मरून भावी देहाने सुख दुःखात्मक फल ही प्राप्त करून घेत असतात. म्हणजे ही सगळी प्रक्रिया आपण लक्षात घ्या. जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे इच्छा करतात आणि मनाला धारण करतात, मग मनाप्रमाणे शुभाशुभ क्रिया करतात आणि मग त्या क्रियेप्रमाणे देहाने मरून भावी देहाने सुखदुःखात्मक फल प्राप्त करून घेत असतात. जशी इच्छा असेल जशी वासना असेल तसं त्याला पुढचा जन्म प्राप्त होतं हे त्याचं एक सामान्य उत्तर आहे. मग बीज नष्ट होतं त्यापासून झाड होतं, झाड नष्ट होतं आणि ते बीजात समाविष्ट होतं. असं हे जसं चाललेलं आहे ना बीजांकुर न्याय याला म्हणतात. त्याप्रमाणे कोट्यावधी कल्प झाले तरी सुद्धा बीजत्व किंवा वृक्षत्व ही जाती नष्ट होत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे अगणित जन्मांतर होत असली तरी सुद्धा त्या प्राण्यांचं त्रिगुणत्व हे प्राण्यांना सोडून जात नाही. म्हणून सात्विक राजस आणि तामस या तीन प्राण्यांपैकी ज्या प्राण्यामध्ये श्रद्धा पडलेली असते ती त्या प्राण्यातील गुणासारखी होत असते. याचं सूक्ष्म दृष्टीने तू अवलोकन केलं पाहिजे. तरी सत्व रज तमो वृत्ती साच राहते तैसीच तयांची ती म्हणून जीवांची श्रद्धा ही साचार त्रिगुणानुसार त्रिधा होय. पुढे सांगतात की कदाचित निष्काम कर्म उपासनांनी आणि सत्शास्त्र श्रवणाने शुद्ध सत्वगुण वाढेल लागतो तेव्हा तो ब्रह्मज्ञानाला हाक मारून बोलावणं करतो. परंतु त्या एका सत्वगुणाकरता इतर रजोगुण आणि तमोगुण हे दोघं कडू होतात. कडू या शब्दाचा अर्थ औषध रूप होतात असा आहे. बर सत्वगुणाच्या देहाच्या संगतीने ती श्रद्धा मोक्ष फळात प्रवेश करते. तेव्हा रजोगुण आणि तमोगुण हे दोन गुण सत्वगुणाला विरोध केल्या वाचून स्वस्थ राहतील का? राहत नाहीत. मग सत्व गुणाचं बळ नष्ट करून रजोगुण जेव्हा आकाशापर्यंत वाढत जातो तेव्हा ती राजस श्रद्धा शुभाशुभ कर्म रूपी केर एकत्र सावडणारी केरसुनी होते. म्हणजे रजोगुणामुळे सर्व कर्म घडतात आणि मग ज्यावेळेला तमोगुणाची आग भडकते तेव्हा ती तामस श्रद्धा भलत्या निषिद्ध भोगा करता तर्हेवाईक होऊ लागते. तमाचा विस्तव भडकता मग श्रद्धेचाही भाग तैसा होय निषिद्ध भोगांचे करावे सेवन ऐसे इच्छी मन तये वेळी. म्हणजे बघा सात्विक श्रद्धा असेल तर ती मोक्षात प्रवेश करते मोक्ष फळात. त्यानंतर राजश्रद्धा असेल तर शुभाशुभ कर्मरूप केर एकत्र करणारी ती केरसुनी ठरते म्हणजे सर्व कर्म करणारी ठरते. आणि तामसिक श्रद्धा ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला ती निषिद्ध भोगांकडे माणसाला घेऊन जाते. मग आता पुढे तिसऱ्या श्लोकात सांगतात सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः.
याचा अर्थ असा आहे की हे अर्जुना, सर्व मनुष्यांची श्रद्धा ही अंतःकरणानुरूप असते. मनुष्य स्वभावतः श्रद्धामयच असतो आणि जो ज्या गुणविशेषाने श्रद्धावान असतो तो त्याच विशेषाने सात्विक, राजस किंवा तामस श्रद्धावान असतो. मग यावर व्याख्यान करतात, ऐसी सत्व रज तमाविरहित श्रद्धा नाही येथ जीवमात्री, म्हणून स्वभावे सत्वरजाधिक त्रिगुणी ही देख नटे कैसी. याचा अर्थ असा आहे की हे अभेद्य कवच असलेल्या अर्जुना, या जीव समुदायामध्ये सत्व रज तम या 3 गुणाहून वेगळी श्रद्धा नाही. म्हणून सत्व रज तम या 3 गुणांच्या भेदाने श्रद्धा देखील स्वभावतःच त्रिगुणात्मक आहे. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व प्राण्यांना जगवणारं जीवन खरं, पण विषात मिसळलं तर मारक, मिऱ्याच्या वेलीकडे सोडलं तर तिखट, उसाकडे सोडलं तर गोड होतं, त्याप्रमाणे जो पुष्कळ वाढलेल्या तमोगुणातच सर्व काळ जन्मतो आणि मरतो, त्या प्राण्यातील श्रद्धा तामस होऊन त्याच्या अंतःकरणात परिणामाला प्राप्त होते. मग काजळ आणि शाई यांच्या काळेपणात जसा भेद दिसत नाही, त्याप्रमाणे ती तामसी श्रद्धा जी आहे ही तमोगुणाहून भिन्न नसते. बरं, त्याचप्रमाणे ज्या वेळेला ती श्रद्धा राजस प्राण्यामध्ये जाते त्यावेळेला राजस श्रद्धा आणि सात्विकात जाते त्यावेळेला संपूर्ण सत्वगुणाची श्रद्धा असते असं जाणावं. याप्रमाणे हा सर्व जगताकार म्हणजे जगातील जीवांचा आकार जो आहे हा पूर्णपणे केवळ श्रद्धेचाच ओतलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु 3 गुणांच्या अधीन झाल्यामुळे 3 प्रकारच्या चिन्हांनी 3 प्रकारच्या श्रद्धेने जे 3 प्रकारचे लोक ज्ञान संपादन करण्याकरता, कर्म उपासना करण्याकरता आणि भोगण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत त्यांचे लक्षण तू ऐक. सत्वगुणी लोक जे आहेत, सत्वगुणी आहेत जे सात्विक श्रद्धावान जे आहेत ते ज्ञान संपादन करण्याकरता प्रवृत्त होतात. राजस श्रद्धावान जे आहेत ते कर्म आणि उपासना करण्याकरता प्रवृत्त होतात आणि तामस श्रद्धावान जे आहेत ते विषयोपभोग भोगण्याकरता प्रवृत्त होतात. मग त्यांची लक्षणं सांगतात. हे झाड कोणतं हे कशावरनं समजतं? फुलावरनं. मनाचा स्वभाव कसा आहे हे कशावरनं समजतं? बोलण्यावरनं. त्याप्रमाणे पूर्वजन्मातील कर्म, प्रारब्ध कर्म हे वर्तमान भोगावरून समजत असतं. हे जसं आहे त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी आणि 3 प्रकारच्या श्रद्धेच्या रूपांनी जे लोक जगात दिसतात त्यांचे ते प्रकार तुला सांगतो, ऐक. मग आता सांगतात, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की सात्विक लोक जे आहेत ते इंद्रादिक देवांची उपासना करतात. राजस लोक जे आहेत ते यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि इतर तामस लोक जे आहेत ते प्रेत आणि भूतगण यांची उपासना करतात. यावरती व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, सात्विकती श्रद्धा जयाची ठाया वांछिती ते प्रायः स्वर्ग लोक विद्या अध्ययन करुणी संपूर्ण होती ते प्रवीण यज्ञकर्मी. म्हणजे सात्विक श्रद्धेने ज्यांचा देहादी आकार निर्माण होतो त्यांची बहुत करून स्वर्ग संपादन करण्याविषयी बुद्धी असते. मग ते सात्विक लोक जे आहेत ते संपूर्ण वेदविद्या शिकतात, त्यातून यज्ञ करावा हाच कर्मसिद्धांत निवडतात. किंबहुना अधिक काय करावं तर शेवटी यज्ञ करून स्वर्ग लोकात जाऊन पडतात. अर्जुना, राजस श्रद्धेने ज्यांचे पिंड निर्माण केलेले आहेत ते राक्षसांची आणि आकाश संचारी अशा यक्षांची उपासना करतात. आणि जे लोक तामसी श्रद्धेने निर्माण झालेले आहेत त्यांचंही लक्षण तुझ्याजवळ सांगतो, ऐक. ते म्हणजे केवळ पापांची राशी असून निर्दयपणाने ते अतिनिष्ठुर असतात. मग ते जीवांच्या वधाने बळी देण्याचं कार्य साधून अपवित्र अशा स्मशानामध्ये संध्याकाळी भूत प्रेत इत्यादी कुळांची पूजा करतात. मग ते लोक म्हणजे काय? तमोगुणाचा अर्क काढून जणू काही निर्माण केलेले असतात आणि ते तामसी श्रद्धेचं घर असतात असं जाण. याप्रमाणे
जगातील 3 लक्षणांनी 3 प्रकारची श्रद्धा बनली आहे. आणि मी हा विषय कशा करता सांगतोय की ही जी सात्विक श्रद्धा आहे तीच हे शहाण्या अर्जुना मनात जतन करावी आणि इतर ज्या 2 सात्विक श्रद्धेच्या विरुद्ध असलेल्या राजस आणि तामस श्रद्धा आहेत ना त्या नेहमी टाकून द्याव्यात. अर्जुना, ही निश्चयात्मिक सात्विक बुद्धी ज्यांच्याकरता योगक्षेम वाहणारी होते त्यांच्याकरता तो मोक्ष फार मोठा बाऊ नाही, म्हणजे कष्टसाध्य नाही आहे. तो सात्विक श्रद्धावान मग मनुष्य उपनिषदांचं ध्यान अध्ययन करो म्हणजे अथवा न करो, सर्व शास्त्रांचा अभ्यास करो अथवा न करो, त्याच्या हातात स्वतंत्रपणाने शास्त्र सिद्धांत असो अथवा नसो, परंतु श्रुती स्मृतीचे कर्म भक्ती ज्ञान विषयक जे सिद्धांत आहे, जे स्वतःच मूर्तिमंत होऊन आपल्या स्वतःच्या अनुष्ठानाने जगाला देतात, जे तद्विषयक उपदेश करतात, असे जे जे कोणी वडील आहेत त्यांची धर्माचरण करणारी पावलं म्हणजे आचाररूपी पावलं शोधक बुद्धीने प्राप्त करून घेऊन जो मनुष्य त्या सात्विक श्रद्धेने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, तो शास्त्रज्ञ शिष्टांना जे फळ मिळतं तेच फळ जणू राखून ठेवल्यासारखं प्राप्त करून घेतो. म्हणजे थोडक्यात जो काही प्रश्न विचारला होता की मला तर शास्त्रज्ञान नाही आहे, परंतु ज्यांना शास्त्रज्ञान आहे असे महापुरुष जसं वागतायत त्याप्रमाणे मी जर वागलो, त्याप्रमाणे जर मी आचरण केलं तर मला प्राप्त होणारी गती कोणती, तर त्या शास्त्रज्ञानवान पुरुषाला जी गती आहे तीच गती त्या शास्त्रज्ञ पुरुषवत आचरण करणाऱ्यालाही मिळते असं सांगितलेलं आहे. उदाहरण सांगितलं, एक मनुष्य मोठ्या श्रमाने दिवा लावतो आणि दुसरा मनुष्य त्याच दिव्याला दुसरा दिवा लावण्यास बसला तर तो काय प्रकाशाकडून फसवला जाईल काय? नाही. किंवा एकाने असंख्य द्रव्य खर्च करून मोठा वाडा बांधला तर तिथे काही वेळ राहण्याला आलेला वाटसरू त्या वाड्याचं सुख भोगत नाही काय? भोगतो. हे दृष्टांत असोत. उदाहरण आणखी देतात की जो तळ निर्माण करतो ते तळ फक्त त्याचीच तहान घालवतं का? इतरांची घालवत नाही का? सर्वांची घालवतं. किंबहुना घरात स्वयंपाक करणाऱ्यालाच अन्न हे क्षुधाशामक असतं आणि इतरांना ते क्षुधाशामक नसतं काय? नाही, सर्वांनाच असतं. किंवा फार काय सांगावं, एका गौतमासच गोदावरी हे पापनाशक तीर्थ आहे आणि सर्व जगाकरता सामान्य ओहळ झाली आहे काय? नाही. तर जशी गौतमांना ती पापनाशक आहे तद्वत ती सर्व जगाला देखील पापनाशकच आहे ना. म्हणून आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे शास्त्रार्थाचं अनुष्ठान करणे आणि या शास्त्रानुष्ठान करण्याचं कौशल्य जे शिष्ट जाणतात, शिष्ट म्हणजे श्रेष्ठ, त्यांना जो श्रद्धेने मोक्ष फलाकरता वरतो म्हणजे अंगीकारतो, त्यांच्या आचाराचं अनुकरण करतो, तो शास्त्र न जाणणारा मूर्ख देखील तरुण जातो. हा सिद्धांत इथे सांगितला. आता पुढे सांगतात, अशास्त्रविहित अंघोरम तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे लोक दंभाने व अहंकाराने युक्त, काम आणि अभिलाषा व बल यांनी युक्त होऊन शास्त्रविहित नसलेलं घोर तप करतात, त्यांची अवस्था काय? यावरती व्याख्यान करतात. परिशास्त्राभ्यास नेणती साचार ठेवती जे दूर ज्ञानी यांचे थोर सज्जनांचे पाहुणी वर्तन तया वेडावून दाविती जे. म्हणजे काही लोक असे आहेत की कधी शास्त्राच्या नावाने खाकरण्याचंही त्यांना माहिती नसतं, शास्त्राचा आरंभ करण्याचंही माहिती नाही. असे काही मूर्ख आहेत. इतकंच नव्हे तर शास्त्र ज्यांना कळतं त्यांना गावाच्या सीमेवर देखील टेकू देत नाहीत. म्हणजे सात्विक श्रद्धा नसल्यामुळेच ते शास्त्रज्ञांच्या आचारालाही प्रमाण मानत नाही. अहो, स्वतःला मला काही कळत नसेल तर मान्य आहे ना, ठीक आहे ना, परंतु ज्यांना कळतं आहे कमीत कमी ते जसं सांगतायत तसं तर वागावं की नाही? किंबहुना ते जसं वागतायत त्याप्रमाणे तरी माणसाने वागावं की नाही? परंतु
सात्विक श्रद्धा जर असेल तरच या गोष्टी होतील ना. सात्विक श्रद्धा त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे ते शास्त्राचं तर नावच कळत नाही, शास्त्राचा आरंभ नाही, शास्त्र ज्ञान नाही, शास्त्र शिकावं असं त्यांना वाटतही नाही. आणि ज्यांना शास्त्र कळतं असे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना ते आपल्या गावाच्या वेशेवरही टेकू देत नाहीत. मग आता काय करणार? म्हणजे शास्त्रानुसार वागणाऱ्या वडिलांचे आचार पाहून जे वाकडं दाखवतात, शास्त्रज्ञ व पंडितांना पाहून जे उपहासाने चुटक्या वाजवतात, ते मग आपल्याच ज्ञानाच्या अभिमानाने व धनिकपणाच्या अहमगंडाने नास्तिकांनी सांगितलेली जी तप आहे तेच तप प्रमाण म्हणून आरंभित करतात. मग आपल्या आणि दुसऱ्याच्या अंगात सूर्या खुपसून त्या रक्तमांसाने प्रणिता पात्रे भरभरून जळत्या अग्निकुंडामध्ये रिचवतात. लहान बाळकाच्या तोंडाला रक्त लावतात. नवस केलेल्या देवाला बाळकाचं कोवळं शरीर बळी देतात. म्हणजे काय करतील? अनेक प्रथा माऊलीने या ठिकाणी व्यक्त केल्या आहे. कित्येक लोक आग्रहाच्या बळाने क्षुद्र देवतांनाच श्रेष्ठ म्हणून त्यांच्या प्रसन्नतेकरता 7-7 दिवस अन्नत्याग करून उपाशी राहतात. हे जे काही कोंबडं बकरं वगैरे बली देतात त्याचा निषेधच माऊली या ठिकाणी व्यक्त करून दाखवत आहेत. तर अरे अर्जुना, काही तर दुसऱ्याला आणि स्वतःला दिलेले दुःखरूपी बीज हे तामस रूपी शेतामध्ये जे पेरतात त्यांच्याकरता मग पुढे तेच पीक पिकतं. म्हणजे आत्ता जर आपण दुसऱ्याचा बळी दिला तर ती झालेली जी हिंसा आहे ती हिंसा आपल्याला काही सुख देते असं नाही, तर ती हिंसा आपल्याला पुढे भविष्यामध्ये दुःखच देणार आहे. उदाहरण देतात, स्वतःला पोहून जाण्याकरता ज्याला बाहू नाहीत आणि जो नावेचाही आश्रय करत नाही त्याची समुद्रामध्ये जशी फजिती होते, दुःस्थिती होते. किंवा उदाहरण, जो रोगी वैद्याचा द्वेष करतो आणि दिलेलं पातळ औषध पायाच्या तळभागाने लाथ मारून सांडून टाकतो, तो रोगी जसा स्वतःच यातना भोगतो. किंवा डोळसाच्या द्वेषाने जो आपलेच डोळे बाहेर काढतो तो आंधळा होऊन जसा माज घरात बसून राहतो, त्याप्रमाणे त्या असुरांची गती होते. जे आसुरशास्त्राच्या मार्गाची निंदा करून अज्ञानाने स्वैराचाराच्या अरण्यात पुष्कळच धावतात. किंवा जे असुर काम जे करविल ते करतात, क्रोध मारविल त्याला मारतात. किंबहुना काय सांगावं, मला देखील दुःखाच्या दगडांनी पुरून टाकतात. किती त्यांचा तमोगुण वाढलेला असतो याचा विचार सांगतात. आता यापुढे म्हणतात, कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मांचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुर निश्चयान. म्हणजे जे अविवेकी शरीरात असलेल्या पंचमहाभूतांच्या समुदायाला आणि अंतःकरणात कर्ता भोक्ता रूपाने असलेल्या मला कृश करतात ते आसुरी निश्चयाचे लोक आहेत असं तू निश्चित जाण. यावर व्याख्यान करताना म्हणतात, ऐशा परिपीडा आपल्या देहासी किंवा अनेकांशी देती जी जी तो सर्व क्षीण मज आत्म्यासीच जाण ऐसे साच धनंजया. म्हणजे जे आसुरी लोक स्वतःचे किंवा दुसऱ्याच्या देहाला जे जे काही दुःख देतात ते सर्वच दुःख देहात आत्मरूपाने असलेल्या मलाच प्राप्त होतं. म्हणजे काय आहे, उपासनेच्या नावाखाली किंवा याच्याखाली देहाला जे त्रास देणं आहे ना, तो त्रास देणं म्हणजे काय, तर तो आत्म्यालाच त्रास देणं आहे. त्या पाप्याला वाणीच्या पदराने देखील स्पर्श करू नये. कोणत्या? असा जो तामस श्रद्धायुक्त आहे, आसुर ज्ञानसंपन्न जो आहे, अशा पद्धतीने जो त्रास देणारा आहे त्या पाप्यांचं नाव सुद्धा उच्चारण करू नये, वाणीला मलिन करू नये म्हणे. परंतु त्याचा त्याग करण्याकरता आम्हाला सांगणं भाग पडलं आहे. उदाहरण देतात, प्रेताला स्पर्श करूनच गावाच्या बाहेर घालावं लागतं. अंत्यजाला दूर हो अशा गोड भाषणानेच बाजूला सारावं लागतं. किंवा शौचाच्या वेळी डाव्या हातानेच विष्ठेला धुवावं लागतं. हे दृष्टांत असोत
शुद्धीसाठी ही वरील क्रिया सतत व दुर्बुद्धीपूर्वक केलेली नसल्यामुळे त्या पापाचा तो लेप जसा मानला जात नाही, त्याप्रमाणे त्या पाप्याला संसर्गापासून टाळण्याकरताच मी हा अनुवाद करत आहे. म्हणून मला पाप्यांच्या वर्णनापासून होणाऱ्या दोषाचा लेप लागणार नाही. काय आहे, वस्तुतः दुष्टांचं वर्णन करण्याची काही आवश्यकता आहे का? आणि त्यापासून काही फार मोठा लाभही नाही. परंतु का मी वर्णन करतो, त्याचं उत्तर असं देतात की त्यामुळे आपल्याला कळेल की आपण कसं वागू नये, याकरता म्हणून मी हे सांगतोय. अर्जुना, तू जेव्हा त्या पाप्याला प्रत्यक्ष पाहशील तेव्हा त्या दर्शनजन्य पापापासून मुक्त होण्याकरता कृष्ण कृष्ण असं माझं स्मरण कर हो. कारण की माझ्या स्मरणापासून दुसरं प्रायश्चित्त शास्त्राला किंवा मला मान्य होणार नाही. म्हणून असं आहे, प्रमादात कुर्वतां कर्म प्रत्यवेताध्वरेषु यत् स्मरणात एव तद विष्णो हो संपूर्ण स्यात् इति श्रुतीही. म्हणजे चुकून आपल्याकडनं कर्मामध्ये काही कमी जास्त झालेलं असेल तर ते सर्व भगवान महाविष्णूंच्या स्मरणाने पूर्ण होतं असं शास्त्र आहे, असा विचार मांडलेला आहे. बर, म्हणून जी सात्विक श्रद्धा आहे तीच पुन्हा पुन्हा सर्वतोपरी चांगल्या प्रकाराने माणसाने जतन केली पाहिजे. म्हणून मनुष्याने तशीच संगती करावी की ज्या योगाने सत्वगुणाचा संबंध पुष्ट होईल आणि सत्वगुणाची वाढ करणारा अंश ज्याच्यामध्ये आहे, अशाच सात्विक आहाराचं, शुद्ध आहाराचं सेवन करावं. एरवी सुद्धा विचार करून पाहिलं तर संस्कार वाढीच्या विषयात आहारा वाचून दुसरं बलवान काहीच कारण नाही आहे. म्हणून अर्जुना, प्रत्यक्षच पाहना, शुद्धीवर असलेला मनुष्य जेव्हा दारू पितो तेव्हा तो त्याच क्षणामध्ये उन्मत्त होऊन राहतो, किंवा जो वाटेल त्या अन्नरसाचं सेवन करतो ते त्या अन्नातील वात पित्त कफकारक स्वभावाने व्यापला जातो. विषम ज्वर झाल्यानंतर दूध दही इत्यादी त्याला शांत करतील काय? नाही. म्हणजे जो ज्या अन्नरसाचं सेवन करतो त्या अन्नामध्ये जसे कफ पित्त वात हे स्वभाव गुणधर्म असतात, ते गुणधर्म त्याच्या ठिकाणी दिसतात की नाही. मग त्याप्रमाणे आपल्या या श्रद्धा किंवा सात्विकता, राजसता, तमोगुणता निर्माण होण्याकरता महत्त्वाचं कारण काय, तर आहार आहे म्हणे. म्हणून आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती हे उपनिषदांनी जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचंच सांगितलेलं आहे. म्हणून असं सांगतात की बाबा, चांगले संस्कार आपल्या जीवनावरती घडावे असं वाटत असेल तर चांगला आहार घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे हे सांगतात. उदाहरण सांगतात, अमृत जसं सेवन केल्यानंतर मरणाला घालवतं, किंवा विष सेवन करणाऱ्याला ते विष जसं आपल्यासारखंच करतं. कारण विष सेवन करणाऱ्याचं रक्त मांस देखील विषच होतात. त्याप्रमाणे जसा आहार घ्यावा तसाच रक्त मांस रस मेद अस्थि मज्जा आवश्यक या धातूंना आकार प्राप्त होतो आणि त्या धातूंप्रमाणेच अंतःकरणातला भाव हा पुष्ट होत असतो. म्हणून शास्त्रकारांनी असं चिंतन केलेलं आहे, भक्षितम अन्नम त्रेधा विभजते. खाल्लेलं अन्न जे आहे त्याचे 3 भाग होतात. त्यापैकी जो स्थूल भाग असतो त्यापासून विष्ठा निर्माण होते, जो मध्य भाग असतो त्यापासून रक्त मांस इत्यादी शुक्रापर्यंत क्रमाक्रमाने सप्तधातू निर्माण होतात, आणि जो सूक्ष्म अंश आहे त्यापासून मन निर्माण होतं. त्यामुळे जसे खावे अन्न तशी होते बुद्धी, ही स्थिती आहे. किंबहुना आपण ऐकतो की नाही नेहमी, एक साधू, त्यांना एका घरी भोजनाला आमंत्रण दिलं. त्याला त्या साधूने ते आमंत्रण स्वीकारलं आणि घरी जाऊन त्यांनी भोजन केलं. पण भोजन केल्यानंतर हात धुण्याकरता जो तांब्या दिला होता तो तांब्या त्यांनी झोळीत टाकला. सर्व चांदीची ताटं वगैरे होते. घरी आले, नंतर भगवत ध्यान पूजन वगैरे झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर त्यांनी झोळीतून तो चांदीचा तांब्या बाहेर काढला आणि मनामध्ये विचार केला की मी सर्व संघ परित्याग करून आलेला हा चांदीचा तांब्या चोरून आणावा, ही अशी दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये का निर्माण झाली. म्हणून चांदीचा तांब्या घेऊन ते साधू संन्यासी पुन्हा ज्या घरी भोजनाला गेले होते त्या घरी आले
आता इकडे घरामध्ये असं झालेलं होतं की भोजन करून गेल्यानंतर सर्व ते चांदीचे भांडे कपाटामध्ये ठेवण्याची ज्या वेळेला पाळी त्यावेळेला चांदीचा तांब्या दिसेना. बरं, आता संन्याशाला आपण स्वतः बोलावलं होतं, त्यामुळे तिथे जाऊन त्यांना विचारता येईना. मन जो विचार वैरी जो विचार करत नाही ते मन विचार करत असतं. अनेकावर संशय येतोय, पण आता काय करावं कळेना. तेवढ्यामध्ये साधू आले आणि त्यांनी सांगितलं, बाई हा तुमचा तांब्या. पाहिल्याबरोबर ते आश्चर्यचकितच झाले. महाराज तुम्ही दिला होता तांब्या? होय. ठीक आहे, झालं, तांब्या मिळाला. पण त्याने प्रश्न विचारला, बाई खरं सांगा तुमचे मालक काय करतात? त्यावेळेला त्याने सांगितलं, माझे मालक चोर आहेत. साधू म्हणाले, बरोबर आहे. मग चोरी करून आणलेलं जे द्रव्य होतं, धन होतं, त्यापासून निर्माण झालेलं जे अन्न आहे ते मी भक्षण केल्यामुळे माझ्या ठिकाणी चोरी करण्याची इच्छा निर्माण झाली. बघा, जसं खावं अन्न तशी होती बुद्धी, हे कसं आहे. म्हणून जसा आपला आहार असेल त्याप्रमाणेच आपल्या शरीरातील सप्त धातू आकाराला प्राप्त होतात आणि त्या धातूंप्रमाणेच आपलं अंतःकरण हे देखील निर्माण होत असतं. अंतःकरणातला भाव पुष्ट होत असतो. उदाहरण, जसं तापलेल्या भांड्याच्या उष्णतेने आतलं पाणीही तापतं, त्याप्रमाणे चित्ताचा स्वभाव जो आहे हा धातूंच्या अधीन असतो आणि धातू हे आहाराच्या अधीन असल्यामुळे आहारानेच चित्त स्वभाव हा व्यापला जातो. म्हणून शुद्ध सात्विक आहार असेल तर त्याच्या शरीरातील धातू देखील सात्विक आहे आणि त्याचं अंतःकरण देखील सात्विक असतं. आहार जर राजस असेल तर त्याचा शरीरातील धातू देखील राजस आणि अंतःकरण देखील राजस. याचप्रमाणे तमगुणाचंही मानायचं आहे. म्हणून सात्विक रसाचं सेवन केलं जातं तेव्हा सत्वगुणाची वाढ, राजस रसाचं सेवन तेव्हा रजोगुणाची वाढ आणि तामस रसाचं सेवन तेव्हा तमगुणाची वाढ. आणि मग आता सात्विक आहार कोणता, राजस कोणता, तामस कोणता, यांचे स्वरूप काय आहे तर ते आता सांगायचं आहे. म्हणून ते ऐकण्याविषयी अर्जुना तू सद्भाव निर्माण कर. म्हणून पुढचा श्लोक सांगतात, आहारस्तपे सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आहार देखील सर्वांना 3 प्रकारचा प्रिय आहे. तसं यज्ञ, तप आणि दान हे देखील 3 प्रकारचे आहेत. आता त्या सर्वांचा भेद आपल्याला ऐकायचा आहे. म्हणजे त्रिविध आहार, त्रिविध यज्ञ, त्रिविध तप आणि त्रिविध दान असे आपल्याला सर्व ऐकायला मिळणार आहेत. मग यावर व्याख्यान करतात, तरी कैसे झाले प्रकार हे 3, रोकडे दावीन तेही येथे. अर्जुना भुक्त्याची जैसी रुची होय, तैसे केले जाय अन्न तेही. म्हणजे अर्जुना, भोजन या सामान्य रूपाने आहार जो आहे तो एकसारखाच असताना त्या एकाच आहारावर सात्विक, राजस, तामस असे 3 प्रकारचे ठसे कोणत्या कारणाने उमटले आहे ते कारण आताच मी स्पष्ट करून दाखवतो. तर जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्नाची निर्मिती होत असते आणि जेवणारा जो आहे हा तर त्रिगुणाची बटीकच आहे. कारण जीव हा कर्ता भोक्ता आहे. तो त्रिगुणांमुळे स्वभावतःच 3 प्रकारांना प्राप्त होऊन 3 प्रकारांनी कर्म करतो. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे, यज्ञही 3 प्रकारचा आहे, तपही 3 प्रकारचे आहे, दान जे आहेत ते देखील 3 प्रकारचे आहेत. मग यापैकी जो आहार आहे तो आहार 3 प्रकारचा कसा आहे, त्यापैकी सात्विक आहार कसा, राजस आहार कसा आणि तामस आहार कसा, याचं लक्षण मी तुम्हाला सांगतो म्हणे, त्याचं व्याख्यान करतो. म्हणून पुढचा श्लोक सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये सात्विक आहाराचं वर्णन आहे. आयुष्सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धनः रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विक प्रियाः. म्हणजे याचा अर्थ आहे आयुष्य, बुद्धी किंवा चित्तातील स्थैर्य, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, शरीरात स्थिर राहणारे आणि हृदयाला आल्हाद देणारे जे आहार आहेत म्हणजे भोजनाचे पदार्थ आहेत ते सगळे सात्विक मनुष्याला प्रिय असतात. बघा, त्यामध्ये ना 2-3 प्रकार आहेत. एक, आपण जे पदार्थ भोजन म्हणून करतो, खातो, त्यांना सुद्धा आहार असंच म्हटलं गेलेलं आहे.
आणि आहार शब्दाचा दुसरा अर्थ असा पण आहे की आर्यन्ते इंद्रियैहि ये विषयास्ते सर्वेपि आहारपदवाच्याः. आपल्या इंद्रियांकडनं ज्या ज्या विषयांचं ग्रहण केलं जातं ते ते विषय म्हणजे देखील त्या त्या इंद्रियाचे आहारच आहेत. उदाहरणार्थ रूप हा नेत्राचा आहार आहे, शब्द हा कानाचा आहार आहे, गंध हा नाकाचा आहार आहे, त्यानंतर बोलणं किंवा रस हा जो आहे हा जिव्हेचा आहार आहे. असाही आहाराचा एक प्रकार आहे. हे पण आहार सात्विक असले पाहिजे. आणि जे आपण प्रत्यक्षात शिजवून वगैरे खातोय तर ते आहार कशा पद्धतीचे असले म्हणजे सात्विक मानायचे, त्याचं लक्षण आता या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. यावर व्याख्यान करताना म्हणतात, भोक्त्याची या ठाई सुदैवे करुण, जेव्हा सत्वगुण वृद्धी पावे तेव्हा तया लागी आवडे आहार स्वभावे साचार मधुर जो. म्हणजे जेव्हा भोगता जीव हा दैववशात सत्वगुणाकडे पडतो किंवा वळतो तेव्हा त्याची आवड मधुर रसाविषयी वाढत असते. मग आम्ररस, पायस, बासुंदी, श्रीखंड यांसारखे जे पदार्थ स्वभावतः सुरस आहेत किंवा द्राक्ष, केळी, ऊस, आंबा यासारखे जे पदार्थ स्वभावतःच गोड आहेत किंवा तूप, लोणी, खवा इत्यादी पदार्थांनी मिश्रित असे लाडवासारखे जे सर्वांगांनी स्निग्ध आहेत, तसंच पुरणपोळीसारखे जे पदार्थ चांगले परिपक्व आहेत किंवा जे आकाराने बेडौल नसून सुबक आहेत, उदाहरणार्थ पुरी, करंजीसारखे पदार्थ किंवा जे स्पर्शाने मृदू आहेत असे जिलबीसारखे पदार्थ किंवा जे जिभेकरता जे स्निग्ध आहेत, सुगंधी आहेत आणि गोड आहेत असे केशर, वेलदोडे, तूप, साखर, बदाम इत्यादिकांचं मिश्रण असलेले शिऱ्यासारखे पदार्थ किंवा जे साखरेच्या पाकरसाने अतिशय थबथबलेले आहेत पण वरचा पापुद्रा ज्यांचा पातळ आहे असे पाकपुऱ्यासारखे पदार्थ किंवा जे तुपाच्या द्रवभागाने संपन्न आहेत असे मोतीचूर, घीवर, फेणी, मालपुवा इत्यादी पदार्थ आणि जे जागजागी अग्नीच्या उष्णतेने सोडून दिलेले अर्थात जागजागी करपल्यामुळे काळे डाग न पडलेले आहेत असे शंकरपाळ्यासारखे तळीव पदार्थ किंवा गुरुमुखातील महावाक्यरूप अक्षर हे स्वरूपाने लहान पण परिणामी मोठे फळ देणारे जशी असतात त्याप्रमाणे काही जीवन सत्वयुक्त असलेले गोदुग्धासारखे किंवा फळासारखे पदार्थ हे अल्प असले तरी पण त्यापासून तृप्ती मात्र पुष्कळ काळ स्थिर राहते. आणि जे अन्न मुखात घातल्यानंतर जसं गोड लागतं तसं ते पोटात गेल्यानंतरही आरोग्याकरता, बुद्धीकरता आणि बुद्धी सात्विक होण्याकरता हितकारक असतं, अशा त्या अन्नाविषयी सात्विक मनुष्याचं प्रेम असतं. म्हणजे असा आहार हा सात्विक आहार आहे असं म्हणायचं आहे. मग अशा गुणांनी व लक्षणांनी विशिष्ट जे भोजनाला योग्य सात्विक पदार्थ आहेत ते सर्व आयुष्याचे नित्य नव आणि प्रत्यक्ष बळ आहेत. म्हणजे आयुष्याला नित्य नवा बलप्रदा आधार देणारे आहेत असं ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुपाचा विचार करत असताना आयुर्वेदाने स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे, आयुर्वय घृतम, तूप म्हणजे जणू काही आयुष्यच आहे. मग पुढे असं सांगतात की जेव्हा देहात अन्नरूपी मेघ या सात्विक रसाने वर्षाव करतो तेव्हा आयुष्याची नदी ही दिवसेंदिवस वाढत जाते. हे बुद्धिमान अर्जुना, दिवसाच्या वाढीला सूर्य जसा कारण आहे त्याप्रमाणे सत्वगुणाचं पालन पोषण करण्याकरता हा सात्विक आहारच कारण आहे. बघा बरेच जण असे आहे तूप अजिबात नको म्हणतात. मी आमच्या त्र्यंबकला पाहिलेलं एक दृश्य आहे की करोडोपती नाही अब्जोपती, परंतु ते मुलं जर आपण पाहिलं तर तुपाचा थेंब सुद्धा सहन करत नाहीत. कशी अवस्था असते. असो, मग पुढे सांगतात की शरीराला आणि मनाला बळाचा आधार देणारा हा सात्विक आहारच जर आहे तर रोगाची अवस्था कशी प्राप्त होईल. मनुष्याला हा सात्विक आहारच जर सेवन करण्यास योग्य आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा आरोग्य भोगण्याकरता शरीराचं भाग्य उदयाला आलं आहे असं आम्ही समजतो. आणि या सात्विक आहाराच्या योगाने त्या शरीराला आरोग्य प्राप्त होतं, मनाला प्रसन्नता प्राप्त होते, बुद्धीमध्ये सद्विचार निर्माण होतो, देह इंद्रियांशी इतर स्त्री पुत्र मित्रादिकांशी सुखाचं घेणं देणं हे विस्ताराला प्राप्त होतं आणि शेवटी ब्रह्मानंदाशी सौख्य होतं. असो,
मग याप्रमाणे जो सात्विक आहार आहे त्या सात्विक आहाराचं वर्णन पुरे म्हणे. याप्रमाणे हा सात्विक आहार जो आहे हा शरीरामध्ये रक्त मांसादिकाच्या रूपाने परिणामाला प्राप्त होऊन बाह्य शरीरासह अंतःकरणावरती मोठा उपकार करतो. मग आता राजस मनुष्याला ज्या अन्नरसाविषयी प्रेम असतं त्याचंही व्याख्यान आम्ही प्रसंगाने करू. म्हणून आता पुढील श्लोकामध्ये राजस आहार कसा असतो त्याचं वर्णन करतात. कट्वम्लवनात्युष्ण तीक्ष्ण वृक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाह. या श्लोकाचा अर्थ असा आहे, कडू, आंबट, खारट, अति गरम, तिखट, वृक्ष आणि दाहकारक आहार जे असतात हे रजोगुणी मनुष्याला प्रिय असतात. एक प्रवचनाला योग्य नाही सांगणं, परंतु एक सांगतो तडका मार्के जे म्हणतात ते या पद्धतीचं आहे. आणि असे जे आहार आहेत ते मनुष्याला दुःख, चिंता आणि रोग देणारे किंवा रोग निर्माण करणारे असतात. यावरती स्वामीजी व्याख्यान करतात, तरी कडूवट जणू काळकूट ना तरी आंबट अन्न जे का जेणे योगे जीभ जातसे भाजून ऐसे चुन्याहून दाह कजे. याचा अर्थ असा की तरी जीवानिशी मारणं एवढाच काय तो ज्यांच्यामध्ये उणेपणा आहे असं जणू काही काळकूटच. आणि त्या काळकूटाप्रमाणेच जे कडू आहेत किंवा चुण्याप्रमाणे जे दाहक आहेत आणि आंबटपणाविषयी देखील असेच जिभेला चटका देणारे जे आहार आहेत. जे काहीजण इतकं तिखट खातात किंवा इतकं कडू खातात, इतकं आंबट खातात की त्याला प्रमाण नाही. असे जे राजस आहार आहेत ना, आहार आहेत ते राजस मनुष्य ला प्रिय असतात. आता पुढे असं सांगतात, जेवढे उदक मळावया पीठ तेवढेची मीठ घालून या, केले नाना रस खारट जे अति तेथे जडी प्रीती राजसाची. म्हणजे राजस मनुष्य पोळ्या करण्याकरता कणकीत जितकं पाणी उपयोगात आणतो तितक्या प्रमाणात भाजी, आमटी इत्यादी पदार्थ बनवण्याकरता मीठ उपयोगात आणतो. आणि भाजी, आमटी, चटणी इत्यादी जितकं मीठ अधिक तितकंच हिंग, मोहऱ्या इत्यादी मसाल्याचंही मिश्रण करतो. आणि अशा पद्धतीने असलेले अतिशय खारट पदार्थ त्या रजोगुण्याला आवडतात. आणि गरम गरम पदार्थ खाण्याच्या निमित्ताने जणू काही तो तोंडाने आगच गिळत असतो. किंबहुना अनुभव येतो, बरेच जण असे असतात, महाराज आम्ही कितीही कडक दूध असू देत ते पटकन सहज पितो आणि बऱ्याच जणांना अगदी थंड केल्यावाचून ते जातच नाही. असो, किंबहुना त्या गरम पदार्थातून निघणाऱ्या वाफेच्या वरच्या टोकाला लावल्यास तर वातीही पेटू शकतील इतकं गरम पदार्थ तो जेवताना मागत असतो. पुढे सांगतात की वावदळ म्हणजे कठीण किंवा खडकास जागच्या जागी फोडून लोखंडी पहार जशी प्रसिद्धीला आली आहे तसा तो असं तिखट खात असतो की जे घाव घातल्या वाचून रुतत असतं आणि जे राखेपेक्षाही कोरडं व जे आतून बाहेरून एकसारखं तिखटच आहे असा जिव्हेला जणू चटका देणारं किंवा चावा घेणारं तोंडी लावणं हे त्याला आवडतं. किंबहुना जे खात असताना एकमेकांवर दात आदळतात असे डाळे, फुटाणे, चुरमुरे इत्यादी पदार्थ तोंडात घालत असताना त्याला संतोष होऊ लागतो. मुळातच कांदा, लसूण इत्यादी सारखे पदार्थ चुरचुरीत व झणझणीत असतात. त्यावर पुन्हा मोहरीचं मिश्रण घालून त्याचे कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवले जातात की जे तोंडात घालत असताना नाकातोंडातून वाफा निघतात. काय सांगावं अधिक, आग्नीला देखील गप्प बस म्हणावं अशा प्रकारचं तिखट व दाहक रायतं त्या रजोगुण्याला प्राणांपेक्षाही आवडतं. आणि इतकेही तिखट व दाहक खाणं हे तोंडाला पुरेसं न होऊन जिभेने ज्याला वेडा केला आहे तो रजोगुणी अन्नाच्या निमित्ताने पोटात जणू भडाभडा पेटलेला अग्नीच भरीत असतो. तो पदार्थ खाताच अंगाचा दाह होतो. त्यामुळे मग तो जमिनीवर किंवा अंथरुणावर लोळत पडतो, पण त्याला स्वास्थ्य लाभत नाही आणि तोंडापासून पाण्याचा पेला सुटत नाही.
मग घटघटा घोट घे उदकाचे, काढीना तोंडाचे जळपात्र, अन्न नवे पार्था जणू व्याधिरूप, निद्रित सर्प देहा माझी. त्या रजोगुणाने ते आहार सेवन केले नाहीत तर झोपलेल्या व्याधिरूपी सर्पांना जाग करण्याकरता मादक पदार्थच पोटात घातला आहेत असं जाणावं. म्हणजे त्या रजोगुणाचा तो आहार मानायचा नाही, तर झोपलेले जे काही व्याधिरूपी सर्प आहेत त्यांना जागृत करण्याकरता त्याने मादक पदार्थ पोटामध्ये घातलेत असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्यानुसार एकमेकांच्या चढाओढीने अनेक रोग एकदम उठतात. तात्पर्य काय आहे तर हा जो राजस आहार आहे हा केवळ दुःखाने फलद्रूप होतो. म्हणून राजस आहाराचे फळ दुःखाची केवळ जाण पार्था. आणि याप्रमाणे राजस आहाराचं वर्णन मी तुला सांगितलेलं आहे आणि त्याचा परिणामांचाही विचार मी सांगितलेला आहे. मग आता तमोगुणी माणसाला जशा प्रकारचा आहार आवडतो त्याचंही स्वरूप सांगतो, पण तुम्ही कदाचित चिळसी घ्याल. आता कसं आहे, यामध्ये या आहारामध्ये काही कालदुष्ट आहार सांगितलेत, काही स्वभावदुष्ट आहार सांगितलेत, काही जातीदुष्ट आहार सांगितलेत आणि काही दृष्टीदुष्ट आहार सांगितलेले आहेत. तर हा सर्व विचार जो आहे ना हा मी सिंहावलोकनाच्या वेळेला सांगेन. आता आपण सध्याला प्रमुख पारायणाचा भाग जो आहे हा पुढे नेऊया. तामस आहार कसा आहे, यात यामम गतरसम पूती पर्युषितंच यात उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनं तामस प्रियम. म्हणजे ज्याला शिजवून एक प्रहर झाला आहे, 3 तास उलटून गेलेले आहेत, ज्याच्यातला रस गेला आहे किंवा जे निस्सत्व झालं आहे, जी दुर्गंधी आहे किंवा ज्याला तयार करून एक रात्र लोटलेली आहे, आपण ज्याला शिळं म्हणतो, आणि तसंच जे उष्ट आहे आणि अपवित्र आहे असं भोजन किंवा असा आहार जो आहे तो हा तमोगुणी मनुष्याला प्रिय असतो. यावर व्याख्यान करताना म्हणतात, कुजले उच्छिष्ट भक्षिता यथेष्ट, नेणे अनाहित आपुले तो, आवडीने सेवी शिळे पाके अन्न, खातसे आंबोन म्हैस जैसी. म्हणजे कुजलेलं उष्ट अन्न खात असता देहाच्या रोगामुळे, इंद्रियांच्या असमाधानामुळे, मनाच्या अप्रसन्नतेमुळे, बुद्धीच्या अविचारामुळे आणि परमार्थाच्या मूढतेमुळे परिणामी अकल्याण होईल हे तो मूर्ख मानतच नाही. किंबहुना म्हैस जशी शिळं उष्ट दुर्गंधी अपवित्र आंबून खाते, त्याप्रमाणे सकाळी शिजवलेलं अन्न 2 प्रहरी किंवा आदल्या दिवशी शिजवलेलं दुसऱ्या दिवशी खातो, आणि वरण भात पोळी भाजी शिळं उष्ट ताजं यांचे घृणास्पद मिश्रण त्या तमोगुणी मनुष्याकडनं सातत्याने खाल्लं जातं. म्हणून आहार कसा असावा या संबंधामध्ये सुद्धा खूप काही चिंतन आहेत. थोडंसं सिंहावलोकनाचं मी पाहणारच आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. जगद्गुरु तुकोबा यांनी साधकाची दशा कशी असावी हा विचार सांगत असताना त्याचा आहार विहार सगळं युक्त म्हणजे योग्य असावं. याचा अर्थ असा आहे की प्रमाणातही असावं, मापातही असावं आणि योग्यही असावं असं आहे. किंवा पुढे असं सांगतात, पाण्यामध्ये अर्धवट उकडलेले किंवा करपून गेलेले जे रसाला म्हणजे रुचीला म्हणजे जीवनसत्वाला येण्यास मुकले आहे असं अन्न तो खातो. किंवा अर्धे कच्चे राहिले शिजवून गेले करपून ना तरी ते ऐसे रसहीन राखुंडी समान तया रुचे अन्न तामसासी. या पलीकडे काय सांगतात तर ज्या अन्नाची उत्कृष्ट पद्धतीने शिजवून उत्पत्ती झाली आहे, ज्या अन्नामध्ये गोडी किंवा रस आहे किंवा जीवनसत्व हे स्पष्ट आकार धारण करतात ते अन्न आहे असं त्या तमोगुणी मनुष्याला वाटतच नाही. तो त्याला अन्नच म्हणायला तयार नाही आहे. आणि असं असूनही केव्हा तरी तो तमोगुणी चांगल्या अन्नाला प्राप्त झाला. म्हणजे रुचकर ताजं अन्न जर त्याला मिळालं तरीसुद्धा वाघ जसा मारलेल्या पशुला दुर्गंध सुटेपर्यंत थांबत असतो, त्याप्रमाणे हा देखील ते ताजं रुचकर अन्न शिळं किंवा दुर्गंध होईपर्यंत थांबत असतो. काय माऊलींचा अभ्यास असेल
की वाघ शिकार करतो, परंतु शिकार केल्यानंतरही लगेच शिकारीला खात नाही, केव्हा खातो हे वाघाच्या चिंतन जसं माऊलीने करावं की काय जबरदस्त आहे. असो, पुढे सांगतात की पुष्कळ दिवसांनी ज्या अन्नाला ओलांडलेलं आहे, जे अन्न शिजवून पुष्कळ दिवस झाले आहेत, रुचीनेही ज्या अन्नाला सोडून दिलं आहे, म्हणजे जीवनसत्वाने ज्या अन्नाला सोडून दिलेलं आहे, असं जे वाळलेलं सडलेलं आणि तसं ज्याच्यात किडेही झालेले आहेत, असं अन्न तो तमोगुणी खातो. किंबहुना मला असं वाटतं हल्ली अलीकडे कलियुगामध्ये सगळेच असे तमोगुणी आहार घेणारे आहेत. आणि याचं महत्त्वाचं कारण जर काही असेल तर विज्ञानाचं वरदान आणि आपल्या जीवनाला असलेला शाप असा फ्रीज आला. या फ्रीजमध्ये मी असं पाहिलेले 2-2 दिवसाची वर्ण भातं खाल्ली जातात. कणिक मळून ठेवलेली असेल, 2-2 दिवस कणिक तशीच राहते आणि तीच नंतर पोळ्या करून वाढली जाते. त्याच्यामधले सर्व जीवनसत्व जे निघून गेलेले असतात. कोणतंही फळ जर आपण घेतलं तर त्या फळाला काही फार मोठं आयुष्य आहे काय, परंतु तेच फळ 8-8 दिवस ठेवलं जातं फ्रीजमध्ये आणि नंतर ते खाल्लं जातं. त्याच्यामुळे पोटाची खळगी तर भरते, परंतु जीवनसत्व मात्र प्राप्त होत नाही. असं मी अधिक बोलणार नाही, परंतु फ्रीज वापरणं हे कितपत योग्य कितपत अयोग्य याचा ज्याचा त्यांनी विचार करावा. किंबहुना कदाचित फ्रीजचे चांगले लाभही असतील, परंतु त्यातील अन्नाचा वापर कुठपर्यंत करायचा, किती करायचा हे ज्याचं त्याने ठरवावं. असो, म्हणून पुढे असं सांगितलेलं आहे की जे अन्न वाळलेलं आहे, सडलेलं आहे, ज्यात किडे पडलेले, तेही पुन्हा लहान मुलांच्या हाताने चिवडलेलं असावं. जसा काही पातळ चिखल केला आहे, पण असं ते घाणेरडं अन्न जेवताना आपल्याबरोबर पत्नीला, गोताला म्हणजे पोराबाळा ते परिवाराला एका ताटात बसवून तो आंबील करतो आणि सर्व अन्न एकत्र करून खातो. आणि अशा घाणेरड्या पद्धतीने जेव्हा तो खातो तेव्हा त्याला ते सुखकारक भोजन असतं, परंतु अशा खाण्यानेही तो पापी तृप्त होतच नाही. मग चमत्कार असा पहा की आरोग्यदृष्टीने सदोष आणि धर्मदृष्टीने निंद्य अशा ज्या कुच्छित द्रव्यावर, वाईट पदार्थांवर खाऊ नये, पिऊ नये असा शास्त्र प्रतिपादित निषेधाचा शिंतोडा पडला आहे. अशा त्या अपेय मद्यादिकांचं पान करण्याविषयी आणि अखाद्य असलेल्या मांसादिकांचं भक्षण करण्याविषयी त्या तमोगुणी मनुष्यामध्ये हाव वाढलेली आपल्याला पाहायला दिसते. म्हणजे अशा पद्धतीचं जे काही अयोग्य रीतीचं भोजन आहे ते त्याला पुरं पडत नाही, म्हणून तो अपेय पानाकडे आणि अभक्ष भक्षणाकडे देखील प्रवृत्त होतो. हे वीर अर्जुना, याप्रमाणे तामस अन्न खाणारा मनुष्य अशा प्रकारच्या तामस अन्नाविषयी जेव्हा आवड धारण करतो ना, तेव्हा त्याचं फळ दुसऱ्या क्षणी देखील नाही. म्हणजे त्यापासून काहीच सत्व निर्माण होत नाही. कारण ज्या क्षणी त्याचं तोंड अशा अपवित्र अन्नाला स्पर्श करतं त्याच क्षणी तो पापाला पात्र होतो. आणि पापाला पात्र झाल्यावरही जे जेवतो ती जेवणाची चांगली रीत आहे असं म्हणू नये, कारण ती फार फार तर एक पोट भरणारी यातना आहे असं आपल्याला म्हणता येईल. किंबहुना आपली मान कापल्याने काय होतं, आपण अग्नीत उडी मारल्याने काय कसं होतं, हे अनुभवाने समजून घ्यावं लागतं का? तसं नाही. त्याप्रमाणे तामस आहाराने परिणामी कोणतं दुःख होतं त्याचा अनुभव पाहण्याची गरज नाही, परंतु तमोगुणी मनुष्य हा तामस आहाराचं सेवन करून त्याचं दुःख प्रत्यक्ष सहन करत असतो. म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा एका दुःखाशिवाय दुसरा परिणाम सांगण्याची आवश्यकताच नाही असं भगवान म्हणतात. मग आता यानंतर आहाराप्रमाणे यज्ञ जो आहे तो यज्ञ देखील 3 प्रकारचा आहे. म्हणजे आता सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे आपण आहार पाहिले ना. आता आपल्याला सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ असे 3 प्रकारचे यज्ञ पाहायचे आहेत. तर ज्याचा मोठेपणा चांगला आहे
त्याच्यात शिरोमणी असलेल्या अर्जुना, या 3 यज्ञ प्रकारापैकी प्रथम सात्विक यज्ञ कसा असतो ते तुला मी सांगतो. अफलाकांक्षीभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून शास्त्रविधीला अनुसरून यज्ञ करणं हे कर्तव्यच आहे असा मनाचा निश्चय करून जो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे. यावरती व्याख्यान करत असताना म्हणतात, पतीच्याच ठाई वाढू देई काम, जैसा मनोधर्म साध्वीचा तो, किंवा पुढे गंगा घेईनाच धाव सागराचा ठाव प्राप्त होता. म्हणजे हे अर्जुना, प्रियोत्तम पती वाचून अन्य पुरुषाविषयी काम उत्पन्न होऊ द्यायचा नाही, हा जसा पतिव्रतेचा मनस्वभाव असतो. किंवा गंगा जशी समुद्राला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्या समुद्राच्या पुढे बाहेर निघणं करीत नाही, किंवा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर वेद जसा स्तब्ध राहतो, म्हणजेच वेदांचा आत्मविषयक उपदेश बंद पडतो, त्याप्रमाणे जे लोक स्वतःच्या हिताकरता चित्तवृत्ती खर्च करून कर्मफळप्राप्तीकरता कर्तेपणाचा अभिमान उरू देत नाहीत, अशांचा सात्विक यज्ञ मानावा. किंवा पुढे सांगतात की पाणी जसं झाडाच्या मुळापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा मागे परत जाण्याचं जाणतच नाही, ते केवळ त्याच्या अंगातच जिरत जातं, त्याप्रमाणे जे लोक मन आणि देह या दोघांच्या द्वारा यज्ञ करण्याच्या निश्चयाच्या ठिकाणी हरपून जातात आणि दुसऱ्या कोणत्याही फळाची इच्छा करत नाहीत, मग त्या फलाच्या इच्छेचा त्याग करणाऱ्या आणि स्वधर्मा वाचून इतर क्रिया करण्याविषयी विरक्त असलेल्या त्या साधक पुरुषाकडून सर्व अंग उपांगांनी भूषित जो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. पुढे सांगतात, आरशात आपल्या रूपाला डोळ्याने जसं बघावं, किंवा अंधारात तळ हातावरचं रत्न दिव्याच्या सहाय्याने जसं बघावं, किंवा उदयाला आलेल्या सूर्याच्या सहाय्याने आपल्याला चालावयाचा मार्ग हा जसा दृष्टीत भरतो, म्हणजे दृष्टीला आकलन होतो, त्याप्रमाणे कोणताही यज्ञ हा किंवा यज्ञविधी हा वेदाने केलेल्या निर्णयाच्या द्वारा पाहूनच तो करतो. म्हणजे काय, त्या यज्ञामध्ये कुंड, मंडप, वेदी यांची रचना शास्त्रोक्त असते. शिवाय यज्ञपात्र, हवीरद्रव्य इत्यादीची सामग्रीची विपुलता असते. जणू ती साऱ्या साहित्याची जमवाजमव स्वतः यज्ञविधीनेच आणि आपल्या मनोगताप्रमाणे केली आहे, इतकी ती बिनचूक असते. त्या त्या अवयवांना शोभतील असे सर्व अलंकार अंगाला जसे प्राप्त व्हावेत, म्हणजे अंगावर घातले जावेत, त्याप्रमाणे कुंड मंडपादी पदार्थ जिथल्या तिथे व्यवस्थितपणे ठेवून जणू काय त्या यज्ञाच्या निमित्ताने सर्व अलंकारांनी नटलेली प्रत्यक्ष यज्ञविद्याच प्रगट झाली आहे. आणि त्या यज्ञाचं पुष्कळ शब्दांनी किती वर्णन करावं, असा जो यज्ञ सांगोपांग आहे, पण लौकिक कीर्तीच्या संबंधाला न उठू देता निर्माण केला जातो, किंवा लोकात कीर्ती व्हावी हा त्या यज्ञाचा उद्देश नसतो, त्यावेळेला त्याला सात्विक यज्ञ असं म्हणायचं आहे. पुढे सांगतात की तुळशीच्या झाडाचं पालन कर्तव्य बुद्धीने काळजीपूर्वक केलं जातं, परंतु त्या झाडापासून फळांचा, फुलांचा किंवा छायेचा आश्रय याची कधीतरी अपेक्षा केली जाते काय? नाही. म्हणून का अर्जुना फार काय सांगावं, तर अशा कर्तव्य बुद्धीने फळाची इच्छा न करता जो यज्ञ निर्माण होतो त्यालाच सात्विक यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता पुढे राजस यज्ञाच्या संबंधामध्ये बोलतात. अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैवयात इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्ये राजसम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे भरतश्रेष्ठ अर्जुना, पारलौकिक फलांचा उद्देश मनात धरून
आणि इहलोकात दंभाकरता जे यजन केलं जातं त्याला राजस यज्ञ असं म्हणतात. यावरती व्याख्यान करताना म्हणतात, वाढे रजोगुण जयाची आठाई, यज्ञ करी तोही ह्याची रीती, परिश्राद्धा लागे आमंत्रावा राब तैसा मनी भाव वेगळाचा. म्हणजे हे वीरेशा, आता राजस यज्ञाचं स्वरूप असं आहे की हा यज्ञ या सात्विक यज्ञासारखाच व्यवस्थित केला जातो. मग सात्विक असो की राजस असो, यज्ञाच्या प्रयोगामध्ये बदल नाही, परंतु फळामध्ये मात्र मोठं अंतर असतं. जसं श्राद्धाकरता राजाला भोजनाचं निमंत्रण द्यावं आणि जर राजा घरी आला तर त्याच्याशी प्रेमसंबंध निर्माण होईल, त्यामुळे तो पुष्कळ कामी उपयोगी पडेल आणि घरी राजा आल्यामुळे जगात कीर्तीही होईल, श्राद्धही राहणार नाही, इतके फायदे होतील. हे जसं आहे त्याप्रमाणे अनेक फळांचा विचार मनात आणून धरून तो रजोगुणी म्हणतो, यज्ञ केल्याने स्वर्ग प्राप्त होईल, लोकात दीक्षित म्हणून मान्यता प्राप्त होईल, यज्ञ घडेल. याप्रमाणे अर्जुना, केवळ फळाकरता आणि जगात आपलं महत्त्व वाढवण्याकरता जी यज्ञाची निर्मिती केली जाते त्याला राजस यज्ञ म्हणतात. म्हणजे निष्काम यज्ञाला सात्विक यज्ञ म्हणायचं आहे. फळाच्या अपेक्षेने आणि कीर्तीच्या अपेक्षेने केला जाणारा जो यज्ञ आहे त्याला राजस यज्ञ म्हणायचं आहे. पहिला सात्विक, दुसरा राजस, आता तिसरा तामस यज्ञ सांगतात. विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धाविरहित यज्ञ तामसम परिचक्षते. म्हणजे जो यज्ञ विधिहीन आहे, अन्नदानहीन आहे, मंत्रहीन आहे, दक्षिणारहित आहे आणि श्रद्धारहित आहे त्याला शास्त्रज्ञ लोक तामस यज्ञ असं म्हणतात. यावर व्याख्यान करत असताना म्हणतात, पशुपक्षी यांचे लग्न लावायासे दुजा नाही जोशी कामा वीण, त्यापरी तामस यज्ञा लागी साच दुराग्रह हेच मूळ होय. याचा अर्थ असा की पशुपक्ष्यांच्या लग्नामध्ये कामा वाचून म्हणजे कामविकारा वाचून दुसरा दोषी म्हणजे पुरोहित नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाच्या विधानामध्ये तमोगुणी मनुष्याचा आग्रह हेच मूळ म्हणजे प्रमाण असतं. वारा हा स्वैर संचारी असल्यामुळे तो कोणत्याही विशिष्ट मार्गाने वाहत जात नाही. मरण जर कधी मुहूर्त पाहिल किंवा अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्याला घाबरेल तर तमोगुणी मनुष्याच्या आचाराला विधीचं बंधन असू शकेल असं आपल्याला सांगता येईल. पण जसा अग्नी हा निषिद्ध पदार्थ जाळण्याकरता घाबरत नाही, वारा विशिष्ट मार्गाने वाहत नाही आणि मरण हे कधी मुहूर्त पाहून येत नाही, त्याप्रमाणे त्या तमोगुणी व्यक्तीचा तो आचार जो आहे हा कधीही विधिबंधनाचे परिपालन करणारा नसतो, तो विधिबंधन रहितच असतो. असो, मग त्या आचारामध्ये विधीची पर्वा नसते. त्या आचारात मंत्र व मंत्रांचे उदात्त, अनुदात्त, स्वरित, प्रचय हे स्वर, ह्रस्व, दीर्घ, प्लुत, वर्ण, विसर्ग, मात्रा, अनुस्वार यांचे उच्चार त्याच्या पुढे येत नाहीत. आणि ज्या यज्ञामध्ये कोणतंही अन्न न शिजवल्यामुळे माशीचंही मिटलेलं तोंड अन्न खाण्याकरता सुटत नाही म्हणजे उघडत नाही, तिथे सर्व भूतांकरता अन्न संतर्पण होऊन सर्वांची मुख भोजनाकरता कशी उघडली जातील हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अर्थात असं आहे की यज्ञ यागादी क्रिया किंवा आपल्या घरामध्ये देखील आपण वास्तुशांती, नवचंडी वगैरे जे जे काही करू तर यामध्ये भोजनाला विशेष महत्त्व आहे. अनेकांना जीव घालावं, त्या ठिकाणी अन्नदानाला फार महत्त्व सांगितलेलं आहे. किंबहुना एक एक संस्कार जर आपण पाहिला तर त्या संस्कारांमध्ये 50-50, 100-100 ब्राह्मण जीव घालण्याचा संकल्प आपल्याला पाहायला मिळतो. असो, यानंतर पुढे सांगतात, ब्राह्मण तो वैरी ऐसा जेथे भाव, तेथे कैसा ठाव दक्षिणेसी. म्हणजे ब्राह्मणाविषयी जिथे वैराची बुद्धी आहे तिथे दक्षिणा कशी प्रवेश करू शकेल.
वाहुटळीला अग्नी जसा सहाय्य व्हावा त्याप्रमाणे त्या तमोगुणाच्या यज्ञात स्वैराचाराला आग्रह हा सहाय्य झालेला असतो. वस्तुतः असं आहे, प्राणप्रतिष्ठा असो यज्ञ असो, यामध्ये ब्राह्मण हे उत्तम असावेत, वैदिक असावेत, आचरण शुद्ध असावेत आणि त्याबरोबर त्यांना दक्षिणा देखील भरपूर द्यावी असं चिंतन आहे. विवाहे यादृशम वित्तम तादृशम परिकल्पयेत. लग्नकार्य इत्यादी करण्यामध्ये मनुष्य जसा मुक्त हस्ताने सर्व खर्च करतो त्याप्रमाणे या वेळेलाही खर्च करावा असं आहे. किंबहुना प्रतिष्ठेचं असं चिंतन दिलेलं आहे. हंत्यर्थ हेना करतार. प्रतिष्ठा करणारा जो यजमान आहे त्याने जर संपत्तीचा मुक्त खर्च केला नाही, म्हणजे अर्थहीन अशी जर ती प्रतिष्ठा असेल तर ती कर्त्याला घातक आहे. मंत्रहीनंतु ऋत्विजम. ब्राह्मणांनी जर मंत्र जेवढी संख्या आहे, जेवढा जप आहे तेवढे पूर्ण म्हटले नाही तर ते ब्राह्मणाला घातक आहे. स्त्रियम लक्षणहीनातू. जे काही यज्ञ मंडप कुंड वेदी वगैरे यांचे लक्षणं जे सांगितलेले आहेत त्या लक्षणाने हीन जर अशी ती प्रतिष्ठा असेल तर ती यजमान व ब्राह्मणाच्या स्त्रीला घातक आणि यामुळेच न प्रतिष्ठा समोर रिपू. प्रतिष्ठेसारखा रिपू नाही, शत्रू नाही. यज्ञ असेल तर चिंतन असं दिलेलं आहे की सर्व साहित्य नवीन आणावं आणि सर्व साहित्य नवीन आणून मग पुढे व्यवस्थित रीतीने पूजन वगैरे करून मंडपासहित त्या आचार्याला ते दान करायचं असतं. पण आचार्य होण्याकरता तो ब्राह्मण तसा पात्रही पाहिजे, हा भाग पुढचा आहे. परंतु देत असताना कसं द्यावं लागतं तर मंडपासहित यज्ञाकरता म्हणून जे जे आणलेलं आहे यज्ञामध्ये जे जे उरेल ते सर्व त्या आचार्याला दान करायचं असतं. म्हणून मुद्दाम उरवायचं असं नसतं, परंतु जे जे उरेल ते सर्व दान करावं लागतं असं आहे. असो, पण ज्या ठिकाणी ब्राह्मणाविषयी वैराची बुद्धी आहे त्या ठिकाणी दक्षिणा कशी प्रवेश करू शकेल. किंबहुना आकृती आणि रुची या दाम्पत्याला यज्ञ आणि दक्षिणा अशी संतती झालेली आहे. यामध्ये काय झालेलं आहे की या दोघांचाच पुढे विवाह झालेला आहे, बहीण भावाचाच विवाह झालेला आहे. मग याचा अर्थ असा आहे की दक्षिणे वाचून यज्ञ हा पूर्ण होत नाही. दक्षिणेला महत्त्व आहे. पुढे सांगतात, निपुत्रिकाचे घर त्याच्या भाऊबंधांकडून जसं नागवलं जातं त्याप्रमाणे श्रद्धेचं तोंड न पाहता त्या यज्ञामध्ये सर्व धनाचा व्यर्थ खर्च होतो. म्हणून असा जो दांभिक यज्ञ त्यालाच तामस यज्ञ असं नाव आहे असं लक्ष्मी निवास असलेले भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आपण पाहतो भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये सती चरित्र आलेलं आहे आणि यामध्ये भगवान शंकर आणि दक्ष यांच्या विद्वेषाची कथा आलेली आहे की ज्यामध्ये असं चिंतन आलेलं आहे. त्या दक्षाने फार मोठा यज्ञ वगैरे केला परंतु भगवान शंकरांना आमंत्रित केलेलं नाही. श्रद्धा त्याच्या ठिकाणी पूर्ण नव्हती, त्यामुळे त्या यज्ञाचा विध्वंस झालेला आहे. मी ती पूर्ण कथा सांगणार नाही, आपण सर्वांना विदित आहे. परंतु हाच भाव जो आहे पुष्पदंताचार्यांनी आपल्या महिम्न स्तोत्रामध्ये सांगितलेला आहे बघा. क्रिया दक्षो दक्ष क्रतुपतिरधीशस्तनुभृता मृषीणामार्त्विज्यं शरणद सदस्या सुरगणाः क्रतुभ्रंशस्त्वत्तः क्रतुफलविधानव्यसनिनो ध्रुवंकरतु श्रद्धा विधुरमभिचाराय हिमखाः. या श्लोकामध्ये फार सुंदर विचार मांडलेला आहे. यज्ञ करणारा यजमान हा कसा आहे तर दक्ष आहे असं सांगितलेलं आहे. त्याचं नावही दक्ष आहे आणि तो क्रिया करण्यामध्ये देखील दक्ष आहे असा विचार सांगितलेला आहे. दक्ष या शब्दाचा अर्थ होतो सावध, सावधान. बघा आपण बऱ्याच वेळेला अशी गंमत होती की नाही, आपल्याकडे कोणाकडे जर वास्तुशांती वगैरे असेल आणि तर आपण काय करतो की पूजनही असतं आणि त्याच दिवशी आपण आपल्या नातेवाईकांना आप्तेष्टांना आमंत्रित करतो भोजनाकरता. तर वेळ काय द्यायची भोजनाची हा प्रश्न असतो. सांगितलं जातं साधारण दुपारी 12-1 वाजेची वेळ द्या, पण योगायोगाने
जर कदाचित गुरुजींना येण्याकरता उशीर झाला किंवा काही कारणाने कार्य आरंभ करण्याकरता विलंब झाला, तर 12 वाजेपर्यंत जर कार्य आटपायचं असेल तर एक तर विधीमध्ये काहीतरी काटछाट करावी लागते, आणि विधीत काटछाट नाही केली तर एकीकडे लोक यायला सुरुवात होते आणि एकीकडे तो विधी चाललेला असतो. मग तो जो पूजेला बसलेला यजमान असतो ना, त्याचं अर्ध लक्ष विधीमध्ये आणि अर्ध लक्ष येणाऱ्या अतिथींकडे असतं. एक घडलेली घटना सांगतो. एका यजमानाच्या हातात पाणी होतं, संकल्प चाललेला होता, समोर हवनकुंड पेटलेलं होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडे पण त्याचं लक्ष होतं. त्यांना तिकडे एक बाजूला अभिवादन करत होता. तेवढ्यात गुरुजींनी सांगितलं, सोडा पाणी. तर पाणी ताम्हणात सोडायच्याऐवजी त्यांनी त्या हवनकुंडातच पाणी सोडलं. मला विचार आहे, असा जर यजमान असेल तर त्याला दक्ष यजमान आहे असं म्हणता येईल काय? नाही. यजमानाला स्वतःलाच अर्ध्याहून अधिक त्या विधीचं ज्ञान असावं लागतं. असाच यजमान जो आहे या कर्मकांडामध्ये मान्य ठरतो. मग हल्ली कसं आहे, यजमानाला काहीच माहिती नसतं. त्यामुळे यजमानाने जे म्हणायचं ते देखील ब्राह्मणच म्हणतात आणि ब्राह्मणाने जे म्हणायचं ते देखील ब्राह्मणच म्हणतात. वस्तुतः वचन प्रतिवचन ही पद्धती आहे की नाही? तर हा दक्ष कसा होता? क्रिया दक्ष होता. क्रिया करण्यामध्ये अत्यंत दक्ष होता, त्याला सर्व माहिती होती. हा क्रतुपती आदेशस्तनुभृताम, म्हणजे हा प्रजापती आहे. ऋषीणामार्तविज्यम, दक्षाचा यज्ञ करण्याकरता सामान्य ब्राह्मण नव्हते, तर ऋषी हे स्वतः त्यामध्ये पौरोहित्य करत होते. शरणत सदस्या सुरगणाहा, म्हणजे सर्व देव हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होते. आपण मूर्तीवरती देवाचं आवाहन करतो. बऱ्याच वेळेला असं होतं, मूर्त्याही मिळत नाहीत, मग सुपारी ठेवली तर सुपारीवरती त्या देवतेचं आवाहन केलं जातं. सर्वतोभद्र मंडळ असेल, योगिनी मंडळ असेल, वास्तुमंडळ असेल, क्षेत्रपाल मंडळ असेल, नवग्रह मंडळ असेल, यावरती आपण प्रतिमा ठेवतो का सुपारी ठेवतो? सुपारीवरतीच त्या देवतेचं आपण आवाहन करतो. परंतु दक्षाचा यज्ञ असा वैभवशाली होता की मंत्रोच्चारण केलं आणि आवाहन केलं की ती देवताच प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होत असे आणि त्या उपचारांचा स्वीकार करत असे. एवढा वैभवशाली त्या दक्षाचा यज्ञ होता. परंतु मला प्रश्न विचारायचा आहे की तो यज्ञ सफळ झाला का? यज्ञ पूर्ण झाला का? तर झाला नाही. का पूर्ण झाला नाही? पुष्पदंत त्याचं उत्तर देतात, ततो भक्ती श्रद्धा विधुरम अभिचारा यही मखाहा. भक्ती आणि श्रद्धा यांनी विरहित जर तो यज्ञ असेल तर तो यज्ञ म्हणजे जणू काही अभिचारच आहे. आणि असं असल्यामुळे त्या यज्ञाला तामस यज्ञ असं म्हटलेलं आहे. एकचिते जैसे गंगोदक भले, परी जरी नेले भिन्न मार्गे, तरी एका मार्गे येतसे मालिन्य, शुचित्व ते अन्य मार्गे राहे. उदाहरण देतात. आता यानंतर त्रिविध जे काही तप आहेत ना, त्यांचं लक्षण सांगणार आहेत. पण मुळात तप जे आहे ते तप एकच आहे की पण गुणभेदाने ते चांगलं आणि वाईट होतं. याला दृष्टांत असा की गंगेचं एकच प्रकारचं पाणी, परंतु गटार आणि मुख्य वाळवंटाचे पात्र अशा वेगवेगळ्या मार्गाने प्रवाहित करण्यात आलं तर पहिला गटाराचा मार्ग हा गंगेच्या पाण्याला अपवित्रता आणि मलिनता आणतो, आणि दुसरा वाळवंटाचा मार्ग हा शुद्धता आणि स्वच्छता आणतो. हे जसं आहे त्याप्रमाणे इथे तप जे आहे हे देखील 3 गुणांनी, म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांनी 3 प्रकारचं झालं. मग त्यापैकी राजस किंवा तामस यापैकी कोणतंही एक केलं तर पापाचं फळ देतं, आणि सात्विक तप जर केलं तर पापापासून उद्धार करतं. आणि म्हणून अर्जुना, तेच तप जे आहे, जे 3 गुणांनी 3 प्रकारचं कसं झालं आहे हे जाणू पाहशील तर आधी मूळ तपच किती प्रकारचं आहे ते जाणून घे. मग या विषयामध्ये तप म्हणजे काय, त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूपच स्पष्ट करून दाखवतो. आणि 3 गुणांनी ते कसं भिन्न झालेलं आहे ते नंतर बोलू. म्हणून योग्य जे काही आहे तप आहे
ते शारीर, मानस आणि वाङ्मय असं 3 प्रकारचं आहे असं ते सांगतात. आणि या 3 प्रकारच्या तपांपैकी प्रथम शारीर तप लक्षात घेतलं पाहिजे. याकरता म्हणून भगवंतांनी पुढे शारीर तपाचं वर्णन केलेलं आहे. तप काय आहे आपण मागे सुद्धा बोलून आलेलो आहे. तर याचे अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात तपाच्या. मनसश्चेंद्रियाणांचं ऐकाग्र्यम परमं तपः. मन आणि इंद्रिय यांचं असलेलं ऐकाग्र्य हेच तप आहे. किंबहुना मागे आपण तपाची माऊलींनी केलेली व्याख्या पाहून आलेलो आहे. स्वरूपाचे या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. या माऊलींच्या ओवीचा अर्थ आपण पाहून आलेलो आहोत की शरीर, इंद्रिय आणि प्राण यांची जी आटणी करणं आहे त्याला तप असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर एक चांगली व्याख्या आपल्याला महाभारताने दिलेली आहे. तपहा स्वधर्म वर्तित्वम. आपल्या स्वधर्माप्रमाणे आचरण करणे यालाच खरं तप असं म्हटलेलं आहे. मग आता धर्मच कळत नाही महाराज तर स्वधर्म केव्हा कळेल? मोठी पंचायत आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येतं, धर्म या शब्दाचा साधा सोपा सरळ अर्थ असा करा की आपलं कर्तव्य कर्म. म्हणून जे जे आपलं कर्तव्य कर्म आहे ते ते कर्तव्य कर्म चोख रीतीने बजावणं, पार पाडणं यालाच तप असं म्हणावं. मी जर एक पती असेल तर पत्नीच्या संबंधाने असलेलं माझं कर्तव्य मी व्यवस्थित रीतीने पार पाडणं म्हणजे तपच आहे. मी जर एक पिता असेल तर मुलांच्या संबंधाने माझं असलेलं कर्तव्य मी चोख रीतीने पार पाडणं तपच आहे. मी जर एक पुत्र असेल तर माता पिता, मी जर एक भाऊ असेल तर बंधू भगिनी इत्यादी, आणि मी एक मनुष्य जर आहे तर समाजाच्या दृष्टिकोनातून जे जे माझं कर्तव्य आहे ते ते माझं कर्तव्य मी यथायोग्य रीतीने पार पाडणे, व्यवस्थित पार पाडणे ही एक प्रकारचं जणू काही तपच आहे. म्हणून असं आहे की परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा असं सांगितलं जातं. पण प्रश्न निर्माण होत नेमकं काय करायचं आहे आणि परमार्थ करत असताना प्रपंच सोडून द्यायचा काय? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येतं की नाही, परमार्थ करताना प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. प्रपंचच असा करा की तो प्रपंचच परमार्थ झाला पाहिजे. आपलं कर्तव्य जर आपण चोख रीतीने पार पाडत असू तर वेगळी काही कोणतीही साधना करण्याची गरज नाही. ती आपली स्वधर्माचरण रूप असलेली साधना हीच माणसाला मोक्षाप्रत नेणारी आहे. म्हणजे तपहा स्वधर्म वर्तित्वम. स्वतःच्या वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचरण करणे, तसा आचार असणे हेच खरं तप आहे, चांगलं तप आहे. असा जो विचार मांडलेला आहे तो या दृष्टीने महत्त्वाचा विचार आहे. असो, याप्रमाणे तपाचं सामान्य लक्षण जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि यापुढे आता त्रिविध तपांचा विचार करायचा आहे. परंतु आज माझ्या वैयक्तिक काही कारणामुळे थोडासा मी वेळ कमी निरूपण करू शकतो आहे. म्हणून उद्या या त्रिविध तपाचं, त्रिविध दानाचं वगैरे वर्णन करून 17वा अध्याय सिंहावलोकनासहित पूर्ण होऊन दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी आपल्या 18व्या अध्यायाच्या चिंतनाला निश्चितपणे आरंभ होणार आहे. आजची ही झालेली वाङ्मयीन सेवा भगवत चरणारविंदी मी सादर समर्पित करतो. स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण हरी.